आताच्या टायमामध्ये स्मार्टफोन आहेत, आपल्याकडे वायफायची सुविधा आहे, ऑनबोर्ड पण आपल्याला सॅटेलाईट वायफाय मिळतं. पण तेव्हा अशी काही सुविधा नव्हती. तर तेव्हा ह्या लोकांचं ऑनबोर्ड पोस्ट ऑफिस होतं. हे लोक पत्र पाठवायचे घरी. 20व्या दशकातले टेलिफोन असे काहीसे दिसायचे. इकडे मागे आपण आणि आपण ऑफिशियली US नेव्हल शिपवरती मिडवे. या शिपवरती जवळजवळ 60 ते 70 एअरक्राफ्ट आहेत आणि हे सगळे एअरक्राफ्ट युद्धांमध्ये 20व्या शतकात वापरले गेले होते. तर सगळ्यांची माहिती देणं कठीण आहे, तर मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे तुम्हाला एकपेक्षा जास्त फ्लॅग दिसत आहेत. तर हे जेवढे कंट्रीजचे फ्लॅग आहेत त्या कंट्रीजसाठी या शिपने युद्ध केलं आहे. तर आता आपण जिथे उभे आहोत USS मिडवे CV-41 अमेरिकन नेव्हल शिपजवळ आणि हा त्याचा ऑफिशियली बीच आहे. तर इथून ही शिप ऑपरेट होते. आता माझ्या मागे जे तुम्ही हे हेलिकॉप्टर बघत आहे, तर आता आपण त्याच्या आत जाऊया. मी तुम्हाला दाखवतो हे तेव्हाच्या टायमाचे हेलिकॉप्टर आतून कसे असायचे. तर हे आपण आतमध्ये आता जाऊया. हे हेलिकॉप्टर आहे, आपण आतून पाहायचा प्रयत्न करूया की हे कसं आहे. हे असं काहीसं आहे हे हेलिकॉप्टर आतून. आणि आता मी तुम्हाला हेलिकॉप्टरचं ह्याच्यामधलं जे आहे ना ते कॉकपिट दाखवायचा पण प्रयत्न करतो. तर हे हेलिकॉप्टरचं कॉकपिट आहे. तर इथून हे हेलिकॉप्टर ऑपरेट व्हायचं. हेलिकॉप्टर पाहून झाल्यानंतर विचार केला आपण एक विमान पण तुम्हाला दाखवूयाच. तर हे युद्धात वापरलेलं विमान आहे आणि हे US आर्मीचं फायटर जेट आहे. तर हे कसं आहे हे मी तुम्हाला दाखवतो. आणि हे बाहेरून असं काहीसं दिसतं आणि ह्याचा मी तुम्हाला आतून पण व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो. हा मी आता कॅमेरा घेतला आहे आणि हे आतून ह्याचा कॉकपिट व्ह्यू असा काहीसा आहे. आणि काय सांगू मी तुम्हाला, खूप भारी वाटतं इकडे बसून. तर आता आपण शिपकडे परत चाललो आहोत. आजचा व्हिडिओ आपण इकडेच संपवूया. फीलिंग ग्रेटफुल टुडे. थँक्यू सॅन डियागो. थँक्यू MSC फॉर ऑपॉर्च्युनिटी.